नमस्कार मंडळी, मी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि शब्दांचे अंतरंग या मालिकेत आपले सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एनिमी या अर्थाने आपण अनेक शब्द वापरतो, जसे शत्रू, रिपू, अरी, वैरी इत्यादी इत्यादी. यांपैकी शत्रू आणि रिपू या दोन शब्दांचा अंतरंग आज आपण पाहणार आहोत. शत्रू या शब्दामध्ये शत आणि रू हे दोन भाग दिसतात. रू हा प्रत्यय आहे आणि शत हा धातू आहे. शातयती म्हणजेच मारयती सह शत्रू, जो मारतो म्हणजेच द वन हू किल्स इज अ किलर. त्यामुळे शत्रूचा किलर हा अर्थ त्या धातूपासून उत्पन्न होतो. मंडळी, शत्रू जो समाजाचा असतो, एखाद्या व्यक्तीचा असतो, जो त्या व्यक्तीला मारतो किंवा समाजाच्या संस्कृतीचा नाश करतो, तो शत्रू आहे. आणि अशा शत्रूंनाही जो मारतो तो असतो शत्रुघ्न. दुसरा शब्द आहे रिपू. मंडळी, रिपू या शब्दामध्ये रप हा धातू आहे. रपती म्हणजेच वदती, किम वदती तर ही अनिष्टम वदती, जो कायम अनिष्ट बोलतो. एखादं कार्य करत असताना जो कायम त्याच्यामध्ये अडथळा कसा निर्माण होईल या संदर्भात बोलत राहतो, जे अपेक्षित आहे ते बोलत नाही, तो आहे रिपू. रिपू याचा अर्थ आपण शत्रू असा जरी करत असलो तरी देखील त्याचं अंतरंग जाणल्यानंतर आपल्याला जाणवतं की शत्रू आणि रिपू यामध्ये थोडासा भेद आहे. शत्रू म्हणजे किलर म्हणजेच मारणारा असा आहे, तर रिपू म्हणजे जो अनिष्ट बोलतो असा आहे. मंडळी, हा अर्थ तुम्हाला आवडला असेल, पटला असेल तर नक्कीच तो अनेक लोकांबरोबर शेअर करा. त्यासाठी लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.